नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या टॉप 10 बातम्या। पुण्यातील एका हॉटेलमध्ये किडसवाणा आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे। हिंजवडीतील मारुंजी रोडवरील अरेबियन मंडी हॉटेलवर अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून ग्राहकाने मागवलेल्या चिकनच्या डिशमध्ये त्यासोबत कोंबडीचं पीसही आढळल्याचे समोर आले। अखेर ग्राहकाच्या तक्रारीनंतर आता अन्न व औषध प्रशासनाची नजर या हॉटेलवर पडली असून ते रडारवर आलं आहे। पुणे जिल्ह्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून दररोज नवनवीन नाट्यमय घडामोडी घडत आहेत। इंदापूरमधील बडे प्रस्थ असणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि सोनाई ग्रुपचे संचालक प्रवीण माने यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जात भाजप वापसी होण्याचा निर्णय घेतलाय। मात्र भाजप प्रवेशानंतर सुद्धा प्रवीण माने यांच्या कार्यकर्त्यांचं टेन्शन आता एक नव्या राजकीय घडामोडीने वाढले आहे। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असणे, कुटुंबात सरकारी नोकरदार सदस्य असणे, 4 चाकी वाहन असणे, विहित वयोमर्यादेपेक्षा जास्त वय असणे आणि संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांचा लाभ घेत असतानाही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणे यासारख्या विविध कारणांमुळे हे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहे। मुंबईतील ओला आणि उबर कॅब चालकांचा संप सुरूच राहिल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले। शहराच्या विविध भागात लाखो प्रवासी रस्त्यावर अडकलेले दिसले। ओला उबरचे भाडे स्थानिक काळ्या पिवळ्या टॅक्सी इतकेच करावे जेणेकरून त्यांना किमान उत्पन्न मिळू शकेल अशी वाहन चालकांची मागणी आहे। सध्याचे कमिशन शुल्क कमी करावे त्यामुळे वाहन चालकांचे उत्पन्न वाढेल अशी ही मागणी होत आहे। महाराष्ट्रात बुधवारी जनसुरक्षा विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर झालं। हे विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यावरून आता राजकारण सुरू झालंय। जनसुरक्षा विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी करू नये अशी महाविकास आघाडीची मागणी आहे। त्यासाठी राज्यपालांची भेट घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते राजभवनात दाखल झाले आहेत। यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत। केंद्र सरकारने पुणे ते नाशिक रेल्वे मार्ग प्रकल्पातील पुणे तांबा ते शिर्डी या 16.50 किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मार्गिकेसाठी 239.80 कोटी रुपये खर्चास मान्यता दिली। त्यामुळे पुणे ते नाशिक रेल्वे मार्गिका प्रकल्प हाय स्पीड ऐवजी सेमी हाय स्पीड होणार असल्याचे निश्चित झाले आहे। कवठेमंकाळ तालुक्यातील अडकुल फाट्यावरील मोहन माळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण आणि निकृष्ट दर्जाचे जेवण देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। जेवणात अळ्या, माशा आणि मिक्सरचे ब्लेड सापडल्याच्या तक्रारींमुळे संतप्त पालकांनी गुरुवारी शाळेत गोंधळ घालत आपल्या मुलांना ताब्यात घेतले। शाळेचे संचालक मोहन माळी यांच्या विरोधात कवठेमंकाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। पायी वारी करीत पंढरपूरला जाण्या इतपत वेळ आणि शारीरिक श्रम करणे शक्य न झालेल्या जिल्ह्यातील 1.25 लाखाहून अधिक भाविकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने विठुरायाचे दर्शन घडविले। आषाढी यात्रा काळात 1,34,000 भाविकांना एसटीने पंढरपूरची वारी घडविली असून यातून महामंडळाला 3,30 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे। कर्जतमध्ये एका विवाहित महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे। विजया अनिल कालुंके असं मृत महिलेचं नाव आहे। त्या कर्जत शहरातील मुद्रे येथील नेमिनाथ बिल्डिंग मध्ये राहत होत्या। सोमवारी त्या बेपत्ता झाल्या होत्या। त्यांचा मृतदेह पोसरी गावाजवळ उल्हास नदीच्या किनाऱ्यावर सापडला। त्या मानसिक दृष्ट्या आजारी होत्या अशी माहिती मिळत आहे। पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। भिगवण रस्त्यावरील बँक ऑफ बडोदा बँकेच्या शाखेत काल गुरुवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला। बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवशंकर मित्र यांनी गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली। सुसाइड नोटमध्ये त्यांनी आपल्यावरील अतिरिक्त दबावाचा उल्लेख केलाय। आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्र दान करावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्यामुळे सर्वांचे डोळे पाणावले आहेत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।